हो नमस्कार. नमस्कार. आंबेगाव तालुक्यामध्ये भेसळीचं मोठं रॅकेट ओपन झालेलं आहे. त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या नेत्यांची नावं पुढे येतात, त्यांचे कुटुंबीय त्याच्यामध्ये सहभागी असल्याचं सिद्ध होतं. तुम्ही काय सांगा? वारंवार हात जीवाशी खेळण्याचा हा पहिला तर यांनी घेतलेला हाताची वारसा आहे. वारंवार काय झालं, या आंबेगाव तालुक्यात एकच व्यक्ती प्रतिनिधित्व करतोय आणि त्यांच्या कुशीत सावली ही लोक वाढलेली आहे आणि त्यांची आता पुतणे पोरं आता वर पुन्हा निघू राहिलेली आहे. कारण की एखाद्या आईला जर बाळाला दूध कमी असेल आईला, तर माणूस पहिला विश्वास कोणावर ठेवतं? त्या गाईच्या दुधावर ठेवतं. आणि पहिलं आपण बाळाला गाईचं, आईनंतर गाईचं दूध देतो. आणि गाईचं दूध देत असताना आपण डोळं झाकून देतो, कारण की गाई ही पवित्र आहे, आई सारखीच एवढ्याने. आणि हेच माधोरचे साले सगळे त्या दुधात भेसळ करतात आणि लहान लहान मुलांना दूध खायला घालतात. लोकांच्या आहारामध्ये ते दूध येतं आणि याच्यामुळे कॅन्सर असन, डायबिटीज असन, असे आजार भरपूर ह्या आंबेगावात नाही, अख्ख्या महाराष्ट्रात दिसण्यात येत आहे. आपल्या काय तुमची मागणी काय असेल? मागणी काय नाही, यांच्या तळामोडा सगट गेलं पाहिजे. हे तुकाराम मुंडे साहेबांना आमचा विश्वास, आता एक प्रशासनात कोणत्याच विश्वास नव्हता आतापर्यंत. तुकाराम मुंडे यांच्या माध्यमातून आता सर्वसामान्य जनतेला विश्वास यायला लागलाय. हा माणूस काहीतरी करू शकतो ह्या विभागात. आंबेगाव तालुक्यामध्ये एवढं मोठं रॅकेट ओपन होत असताना माध्यमांमध्ये मात्र आंबेगाव तालुक्यामध्ये याची चर्चा फारशी होताना दिसत नाही. कसं पाहता? काय झालंय, तुम्हाला पहिलंच उत्तर दिलं होतं मी. वारंवार तोच एक व्यक्ती प्रतिनिधित्व करतो आणि त्याच्या खाली थोडंफार दाबादाबी असू शकते. त्यामुळं काही प्रसारमाध्यमावाले दाबून म्हणजे थोडं घाबरून असतात प्रत्येक गोष्टीला. हा कुठं आडवितो का काय, आणि आम्ही तर काही घाबरत नाही. मी ते आता 1/6/2026 जिल्हाधिकाऱ्यांकडे एक माझ्या निवेदनावर घोडेगावचा कचरा किंवा आजूबाजूचा कचरा डायरेक्ट नदी पात्रात आणून टाकतात एक अर्ज केला. आत्ता तहसीलदारांनी त्याच्यावर पंचनामा केलाय आणि गट विकास अधिकाऱ्यांना सुनावणी केलेली आहे की तुम्ही लवकरात लवकर कचरा उचला. पण गट विकास अधिकारी इतके धट्ट आहे, कचरा उचलायला अजून सुद्धा मान्य नाही. आणि वाणी साहेब याच्यात मेन काय सांगायचंय, पंचनाम्यात असं निघलंय नदी पात्रामध्ये कचरा. पंचनाम्यात काय लिहिलंय, नदी पात्रात कचरा आणून टाकतात 2016 पासून आणि ते पुराच्या पाण्यात सगळं वाहून येते. एका बाजूला आपण म्हणतो दुधामुळे कॅन्सर होतो, दुसऱ्या बाजूने पाण्याने तेच घोडेगावचं पाणी इथून खाली शिरूरपर्यंत जातंय गोड नदीचं आणि त्यालाच खेटून सगळ्या पाण्याचे स्रोतच्या गावच्या ग्रामपंचायतीचा स्रोत आहे. मग हे का वळसे पाटील काय बघती नाही का हे? मग वळसे पाटलांनी फक्त रस्ता आणायचा म्हणजे झाले साहेब 5 वर्ष मोकळे. तुम्ही हे आमच्या आरोग्याकडे कधी बघणार? देवदत्त निकम यांच्या पुतण्याकडून जो काही प्रकार कथित घडला होता, तर तो विषय न्याय प्रविष्ट आहे. त्यावेळेला ह्या मंडळींनी आंदोलन केलेलं होतं. अहो, यांनी म्हणले देवदत्त निकमला फाशी द्या म्हणले. त्यावेळेस एवढी नौटंकी केली तर सभावती शिवगिरी मंगल कार्यालय तिथून यांनी कार्यकर्ते नेले पायी आणि म्हणले काय काय त्या गोष्टी. आज त्यांचे पुतणे कुठे काय, आता न्याय कोर्ट आहे, आता त्यांचे पुतणे घरी आहे, ते सुटले, आता तिथं त्यांना न्याय भेटला. विंगे असं म्हणाले की सुशांत विंगे जे आहेत हे माझी भाऊकी आहे. अहो, भाऊकी कसं आहे, विष्णू काकांचं एकतर चुकलेलं आहे. एकतर कोणी असू, भाऊ असू नाही तर भाऊकी असू, ती आपली माहिती असं मिळते का त्यांचे विभक्त कुटुंब आहे. विभक्त असून द्या ना, पण त्या डेअरी विष्णू काकांची जी प्रायव्हेट डेअरी आहे मथुरा का किंवा अन्य, ती चालवायला कोण आहे? हा सुशांत हिंगे तिथं दिवसभर बसून असतो. आम्हाला हे बी लोकांकडून कळालेलं आहे. मग काका कोणाला पाठीशी घालतात? पुतण्यालाच पाठीशी घालतात. त्यांची डेअरी चालवतोय कोण? हा सुशांत हिंगे करतो काय? हे सगळ्यांना माहिती झालेलं आहे. त्यामुळं काकाने कोणाला पाठीशी घालू नये. तो सक्का भाऊ असो, पुतण्या असो. दिलीप वळसे पाटील यांच्याकडून मागणी त्यांच्याकडे मागणी करावं का नाही हाच मोठा जनतेला प्रश्न पडलेला आहे. कारण की वारंवार बघतोय आम्ही का त्यांच्याकडून नुसतं बोललं जातं, कामातून काय नाही होत. त्यांच्याकडे अपेक्षा ठेवणं हा आमचा म्हणजे लय मोठा प्रश्न आहे. त्यांच्याकडे अपेक्षा काय ठेवायची? कारण की ते विरोधकांना विचारात न घेता शासकीय कार्यक्रम असू नाही तर कोणता कार्यक्रम असू ते म्हणतील तेच, हेच ठरलेलं आहे कायम त्यांचं काय नाही. त्याच्यामुळे वळसे पाटलांकडून काय नवीन इतिहास घडन याची गॅरंटी नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.